हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण एक मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवतो आहोत आणि एकदम सोपी अशी। त्यासाठी मी इथे मूग आणि तांदूळ रात्रभर भिजत घातले होते। तुम्हाला हवं असेल तर नुसते मूगसुद्धा भिजत घालू शकता। तर मूग आणि तांदूळ आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे। त्यामध्ये मी 4 लसूणच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत आणि 2 ते 3 मिरच्या अशा प्रकारे तोडून घालून घेणार आहे आणि आपण हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। म्हणजे लागलंच तर अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। मी इथे वाटून घेतलं आहे। पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे। त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वेगवेगळ्या भाज्या म्हणजेच कांदा, टोमॅटो किंवा बीट, गाजर अशा प्रकारे खिसून घालू शकता। मी इथे काही घातलेलं नाही आहे। मी फक्त इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण अगदीच थोडासा सोडा घालणार आहोत। सोडा पण ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल। आता आपण हे मिक्स करून ह्याचे आपण आता अप्पे बनवून घेऊयात। अप्पे बनवण्यासाठी इथे मी अप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल घालून घेते आहे। अगदी थोडं थोडं आपण तेल घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण जे मूगचं बॅटर बनवून घेतलं आहे ते घालून घेऊयात। आपण हे बॅटर फर्मंट केलेलं नाही आहे, फक्त भिजत घातलं होतं आणि आता आपण त्याचे अप्पे बनवतो आहोत आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे। सकाळी नाश्त्यासाठी आपण नक्कीच बनवू शकतो। इथे आपण झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेणार आहोत। थोडा वेळ झाला आहे, आता आपण काढून बघूयात। आता आपण हे अप्पे परतवून घ्यायचे आहेत। आता आपण हे परतवून घेऊयात। पाहू शकता किती इझिली परतले जात आहेत। परतून आपण दुसरी साईडने सुद्धा शिजवून घ्यायचे आहेत। दुसरी साईड सुद्धा मी इथे शिजवून घेतली आहेत। हे आपण खोबऱ्याची चटणी किंवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सॉस सोबत सुद्धा सर्व करू शकता। पाहू शकता किती छान अप्पे बनून तयार झाले आहेत आणि एकदम हेल्दी अप्पे बनून रेडी आहेत। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।